आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दादा सुंदर तुमच्या आवाज परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना सैनिक ही प्रार्थना मी आमच्या प्रभूच्या नावाने करतो. मध्ये ना 16 अध्याय 23 पासून पुढे वचन घेऊया. मत्ते 16 वचन 23. परंतु तो पेत्राला म्हणाला, अरे शैताना माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळणारच आहे. वचन कशी होती? तू मला अडखळणारा आहे. त्याला सैतान हा शब्द का वापरला? आता आपल्याला थोडासा त्याचा अनुभव घ्यायचा. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थना करताना बाहेरचा शब्द आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा ते शैतानाचे शब्द असतात. जेव्हा उत्पत्ती 3 अध्यायामध्ये परमेश्वराने त्याला एक आज्ञा दिली होती आदामाला. आज्ञाच्या नंतरचं जे बाकीचं जीवन होतं ते जागतिक गोष्टींच्या विचाराचं. त्यामुळे लुसिफरने फसवलं. आता पेत्राला परमेश्वराने सुंदर रीतीने या 16 अध्यायामध्ये अधिकार दिलेला होता. एकदम मोठा अधिकार. स्वर्गाच्या पृथ्वीच्या किल्ल्या दिलेल्या होत्या. जसं आदामाला यादील बागामध्ये सर्व हक्क अधिकार दिलेला होता, तोच हक्क पेत्राला पण पेत्राला दिल्यानंतर पेत्राने भाषा चेंज करायला सुरुवात. जेव्हा येशूने त्याला काय सांगितलं? ओढून पेत्राला तो म्हणाला, अरे शैताना तू माझ्यापासून निघून जा. तर पुढे तू मला अडखळणारच आहे, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे लक्ष. आज समाजात आपण जीवन जगतो, जास्त माणसाच्या गोष्टीकडे लक्ष, माणसाच्या गोष्टीकडे लक्ष. आता जेव्हा आपण प्रार्थना करत असतात आणि प्रवचन देतात किंवा सुवार्ता सांगतात तर माणसाकडे लक्ष द्यायचं. तर बरेचसे लोक प्रार्थनेमध्ये येतात आणि ते देवाची पूर्ण ओळख करतात. त्याच्यानंतर मग माणूस त्याची ओळख करतात. मास्टर बना, तो ब्रदर बना, करा, तो बना, तुम्ही कधी बरे होणार. पेत्राने पण अधिकार दिल्यानंतर तो मानवाच्या गोष्टीकडे लक्ष देतो. जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येतात तर देवाच्या गोष्टीकडे लक्ष न देता पण माणसाच्या गोष्टीकडे जर लक्ष देतात तेव्हा तिथे शैतान असतो. त्याला सगळं माणसाच्या बाबतीत सावधान. आता तिकडे तुम्हाला बघायचं आहे, कारण लोक पौल पहिल्या पत्रामध्ये पौलाने स्पष्ट भाषण बप्तिस्मा म्हटलं ना, तो पौलाच्या नावात नाही झाला. इफिसियन्स 4 अध्यायामध्ये तिथे स्पष्ट सांगते, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. बरोबर? वाचलं तर तुम्हाला कळेल. आपल्या प्रत्येकाला समज आली पाहिजे की देवाची ओळख कशी असते. माणसाची पेत्राने माणसाची ओळख केली, जुदासने माणसाची ओळख केली. जुदासने पण शैतानाला जोडीला पकडलं. पेत्राने पकडलं पण जेव्हा येशूने त्याला समजावलं तो पळाला गेला, पटकन पळाला. मग येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माझ्या मागे जर येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरा. काय सांगितलं? जर जो देवाच्या मागे येतो किंवा त्या माणसाच्या मागे नाही चालायचं तर प्रभू येशूच्या मागे लागणं
आणि त्याला अनुसर. परमेश्वराने आपल्या सर्व व्यक्तीसाठी एक महत्व जीवन जे आहे ते दिले आहे आणि आपल्या सगळ्यांचं एक मताचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे की माझं लक्ष त्या देवाच्या शिक्षणावर पाहिजे. आता मध्ये 12:36 दिले, आपल्या सर्व शब्द कृत्यांचा हिसाब आपल्याला देव देणार. आता तुम्ही विचार करूया, कारण माणसावर मी नेहमी लोकांना सांगतो माझ्या पर्वासाठी होतं, भरवसा जेव्हा मी वचन देतो तेव्हाच ठेवा, बाकी दुसऱ्या गोष्टी बाबतीत तुम्ही येणार भरवसा ठेवलं तसं नाही. मी वचन शिकवतो, मार्गदर्शन करतो, ते देवाचे आहे की नाही ते तुम्ही शिकायचं आणि जर आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. योहानचा उदाहरण येशू ख्रिस्त तेच करतो, तिने शिकवतो. योहानमध्ये 3:31 जो वरून येतो तो सर्वांचा वर आहे, जो पृथ्वीचा आहे तो अनेक गोष्टी बोलतो. आता येशूकडे पण येणारी अनेक गोष्टी बोलत होते, पण येशू ख्रिस्त अनेक गोष्टी आत्मपरिचय करतो, म्हणजे स्वतः जीवनात ते आणत नव्हता. तो त्याला त्याच्यातून मार्गदर्शन करत होतो, शिकवत होतो, अनुभव देत होता. त्याच्यानंतर त्याला मार्गाची ओळख देतो. कारण जे सगळ्यात जीवनचे आहे ते फक्त येशू ख्रिस्ताचे. आणि हेच तुम्हाला ना मला जर मिळालेलं असेल तर आम्ही या जगाच्या अनेक गोष्टी लक्ष देणार नाही. याकोबमध्ये 4:4 मध्ये दिलेलं आहे, योहानाच्या पहिल्या पत्र 2 मध्ये 15 वचनामध्ये पण दिलेलं आहे की जगाची मैत्री काय असते. कारण जो कोणी आपला जीव वाचवायला बघतो तो आपल्या जीवाला मुकणार, आणि जो कोणी म्हणजे येशू ख्रिस्ता करता आपल्या जीवाला मुकेल त्याला तू मिळेल. ते 10:39 जो स्वतःसाठी जगेल आणि जो देवांसाठी जगेल. आपल्या प्रत्येकाला वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, नियमाद्वारे प्रत्येकाला आत्मपरिचय करून जायचं. जेव्हा मी देवाजवळ येतो तर त्याचं वचन जे आहे ते आमच्या जवळ येतं. आता मला की आपण बघतो की माझ्याकडे वळा, मी तुम्हाला. परमेश्वर आपल्याला वाढण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर बदलत जीवनाचा मार्ग परमेश्वराचा आहे. आणि जेव्हा लोक जगामध्ये ओळखतात तेव्हा देवामध्ये ते ओळखतात. आणि जगाची मैत्री याकोब 4:4 सांगितली. अविश्वासी लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैराग्य. काय सांगते? अविश्वासी म्हणजे देवावर विश्वास नाही, मानवावर विश्वास. आता मानवावर विश्वास, माणूस देव आहे का देव आहे? आज समाजात आठ ठिकाणी प्रार्थना सुरू झाली की प्रार्थना करतात, देवाला बाजूला माझ्यासाठी काम करणारे त्याला सांगणार. पूर्वी मी भरपूर चमत्कार करतो, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावाने, माझ्या नावाने नाही, माझ्या हातातून प्रभू चमत्कार करत होता. योहान 15:7. मी विचार केला, लोक मला भरपूर मानायला लागले, एवढी किंमत द्यायला लागली. विचार नाही, मी काम करतो, चमत्कारच थांबवतो. देवाला सांगितलं मला हे चमत्कार थांबवायचे. जो तू महान परमेश्वर आहे, तुझी स्तुती होणं योग्य आहे, माझी स्तुती कशाला होते? मग ते 5 वेळा माहिती आहे सत्कर्म परमेश्वरचे, पण तुझे झाले पाहिजे. लोक मला मानतात, थांबवून पण मात्र देवाने थांबवलं नाही. योहान 14:12 मध्ये असं वचन दिलेलं आहे, माझ्या दृष्टीने माझ्यापेक्षा मोठे होते आणि अशी मोठे चमत्कार तिथे व्हायला लागले, पण मी पूर्ण स्थान परमेश्वराला दिले. ते तुम्ही करत आहे, मी करत. आणि मी आत्मेने प्रार्थना सुरू केली, हे तुझे गौरव, हे तुझं राज्य, तुझा मार्गानुसार सर्वांना मिळेल. मग तेव्हा लोकांमध्ये बरेचसे जीवनात परिवर्तन बदल होते. लोकांनी मला काही प्रार्थना करायला सांगितली, मी हात नाही ठेवली. काही लोकांनी हात नाही ठेवत म्हणून
राहताना असतो. मी डिसिजन घेतला, हात नाही ठेवायचा, तर मनात प्रार्थना करायची की याच्या प्रश्नाचं उत्तर आहे देवा तू पूर्ण, म्हणजे त्याला तुझी ओळख. मग लोकांना प्रार्थनेमध्ये यायला लागले आणि लोक प्रार्थनेमध्ये अशी साक्ष द्यायला लागली, प्रार्थनेमध्ये अशी साक्ष द्यायला लागली, मी प्रार्थनेला आलो तर माझ्या जीवनात हा चमत्कार घडला. माणसाला बरं वाटलं, हालेलुया, म्हणजे मला बरं वाटलं, हालेलुया. कारण आपण काय करतो, ब्रदरांकडे गेलो, पास्टरांकडे गेलो, याने हा चमत्कार केला, चमत्कार तुम्हीच आहे. बायबल फक्त असं सांगते विश्वासाने तुम्ही बरे होता, त्या व्यक्तीद्वारे नाही. तुमचा विश्वास जोडलाय ना, त्याच्याने तुम्ही जोडलेले आणि त्याच्याद्वारे तुम्ही आरोग्य प्राप्त करू बसले. हालेलुया. विश्वास लागतो कसं, मग देवाकडे अशी मनापासून भरपूर प्रार्थना केली. खूप मला बरं वाटायला लागलं, उत्साह लागला. व्यवसायाद्वारे देवाचं वचन ऐकण्यासाठी उत्साहित आहे. तर ही आध्यात्मिक शिक्षण आहे ना, हे आपल्याला स्वतःला देवाबरोबरचं नातं जोडता आलं पाहिजे. समजलं, आम्ही माणसाशी नातं जोडतो. मते दासका माणसाच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाला देवाने काही शिक्षण दिले आहे आणि हे शिक्षण तुमच्या सगळ्यासाठी एक महत्वाचं आहे. वचन 26, मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमाविला तर त्याला काय लाभ? माणसाने सर्व जग गमावलं आणि त्यांनी आत्मा गमावला, त्याला लाभ. जगात सर्व आहे. मी नेहमी लोकांना शिकवताना सांगतो, टीव्ही ठेवायला जागा आहे, गाडी ठेवायला जागा आहे, चप्पल ठेवायला जागा आहे, पैसे ठेवायला जागा आहे, कपडे ठेवायला जागा आहे, सगळ्यांना जागा, झोपायला जागा, सगळ्यांना जागा. पण आत्मा जो देवाने दिलेला आहे तो कुठे ठेवावा कोणाला माहिती. मग लोक काही आत्मा असा की माती बरोबरच त्याला ठेवायचं, पीक गेल्यावर मला काढणार कुठे, मग तोच विचार करतो आणि तिकडे जाऊन तो आत्मा बघत बसतो. आणि आम्ही काय बघतो ग्रुपमध्ये 23:39 एक चोर, मोठा चोर चोरी करताना बघा जरा तिकडे काय लिहिलं. 23:39 वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधापैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, अरे तू ख्रिस्त आहे ना, तर स्वतःला तू स्वतःला व आम्हाला वाचव. आम्हाला पण वाच. काय सांगते, तू देव आहे तर एक बोलतो आम्हाला वाचव आणि स्वतः पण वाच. त्याचा विचार चुकीचे होते. वचन 40, परंतु दुसऱ्याने त्याचा निश्चय करून म्हटले, त्याचा निश्चित करून म्हटले, तुला तीच शिक्षा झाली असता, तुला ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? तू देवाला घाबरत नाही का? वचन 41, आपली शिक्षा तर यथाने आहे, आपली शिक्षा तर योग्य आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य काळ भोगीला आहोत. आपण जे चुका केल्या त्याचा परिणाम आपण भोगत आहे. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. याने काहीच अयोग्य केले नाही. येशूने काही चूक केली होती तर त्याला उत्साह केली. वचन 43, मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज्याधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. कसे हे येशू जेव्हा तुम्ही राज्य करा म्हणजे पुन्हा येईल तेव्हा तुम्ही माझी आठवण करा. आता आपण विचार करूया की या प्रश्नाचं उत्तर लोजरीच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला माहिती ना, जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय कराव्यास बायबल बऱ्याच गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे, तर सगळ्यांना ते समजत नाही. त्याच्यामुळे आपण समजून घेऊन आपल्याला बायबलच्या वचनांचं पालन करायचं.
वचन 43 तो त्याला म्हणाला मी तुला खरंच सांगतो आणि मी तुला खरंच सांगतो तू आज माझ्या बरोबर आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. सुख लोकात असतील. काय आज तू माझ्या बरोबर सुख लोकात म्हणजे सुखाचं जीवन आहे तिकडे स्वर्गात शांती. काय सुख लोकात मध्ये 16-26 अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार. काय सांगते आपल्या जीवाबद्दल काय कोणता आहे आपला साधा सुखा हा प्रश्न आहे आपल्या प्रत्येकाचं जीवन. तर आपण जीवाबद्दल काय देणार ज्याने आपल्या जीवाबद्दल स्वतःचा प्राण दिला. वचन 27 मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी या गौरवाच्या दिवशी आपल्या दूतांसहित येणार. त्यावेळी त्यावेळेला तो प्रत्येकाला ज्याच्या आणि त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. आपली सगळ्याची कर्म शेवटला न्यायाच्या दिवशी उघडून लागतो. काही टेन्शन घ्यायचं म्हणून रोज झोपताना 4:4 आत्मार्पण करा. पाप कबूल करत रात्री झोपताना शांत बसा. शब्दात बोलण्यात विचारात शरीराच्या आले माणूस स्वभाव आहे. या स्वभावामध्ये चांगले वाईट गुण आहेत परंतु स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर आम्ही स्वच्छ होत नाही तर कुठेतरी अस्वच्छ जीवन जगत आहे. वचन 28 मी तुम्हाला खरंच सांगतो इकडे उभी असलेल्यामध्ये काही असे आहे की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव आम्ही कोणते विचारत असतो. प्रभू येशू येईल तरी पण लोक जिवंत राहणार. आज आपल्या हर एक व्यक्तीसाठी त्याची तयारी केली पाहिजे. हालेलुया. हर एक व्यक्तीसाठीचं चित्र जोडलं पाहिजे. म्हणून परमेश्वराच्या शब्दाचा अनुभव आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे. म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्यायामध्ये 15 वचन योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय वचन 15 जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. पण ही दुनिया कशामध्ये आहे तुम्ही स्वतःहून विचार करत असाल. देवावर प्रेम कमी आहे. जगाच्या सर्व गोष्टींमध्ये मनुष्य गुरफटत आहे. त्याच्यामध्येच गुंतत आहे. कारण तो अशासाठी बोलतो की त्याला देवाची ओळख असून सुद्धा ओळख नाही असं जीवन. कोणाचा खालचा डावा बाजूचा दारू. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देव देईल. कुणाची इकडे लोक आपण ह्या जगात राहतो. आपल्यामध्ये कळत न कळत काही पाप पण सर्दी बसा. आपण जीवनामध्ये शिकायला लागलो तर शिक्षण आपल्याला मिळत असते. देवाला काय आवडत ना काय आवडत नाही हे तुम्ही आणि मी. मात्र आपली कर्म जी आहे ती स्वच्छ ठेवायची. जेवढं चुका केलेली आहे या जगाच्या सर्व गोष्टी आपल्या जोडील्या आहेत ते बाजूला ठेवायचं आणि देवाच्या हातात द्यायचं. प्रभू हे माझं धन पैसा वस्तू संपत्ती मी हे सर्व माझा आत्मा शरीर तुझ्या हातात देतो. बस जर देवाच्या हातात आपलं संपूर्ण जीवन दिलेलं असेल तर एकदम मनुष्य फ्रेश. फळं घ्यायला गेली तर
ताजे चांगले म्हणतात की नाही. हा, एक सफरचंद घ्यायला गेलं तर 10 वेळा चक्कर झाली. आता आंब्याची सीझन असतात. आंबे मोठी कडक आहे, नरम आहे, गोड आहे का, वास घेऊन पण बघते. बरोबर, आंबे वेळे दात भरून अरे ज्या माणसाची शंका त्या फळावर जे आहे, तर खाताना सुद्धा शंकाच होणार. कोणतंही फळ परमेश्वराने म्हणून पाठवले नाही. विकणाऱ्याची चूक नाही ना त्याच्या, तो विकणार, तो पण घेताना बरंच बोलतो. पण माझ्या मनात एक शंका आहे की मी हे फळ घ्यायला लावले नाही. बरोबर नाही, ते खाताना सुद्धाच बरोबर नसत. मग सांगेल ही फळ दुकानात बरोबर नाही. वांग्याच्या आतमध्ये शिरलेला नव्हता. फळ उचलली कोणी, बघितलं कोणी, निवडले कोणी, घेतली कोणी, मामी कुठे गेली, खाल्ली आम्ही. हे सगळं तयार झालं. मग खाताना शंका का तयार होती? तसं किंवा 15 ते 10 आपल्या सगळ्या बाबतीत एक एक फळ आहे. मग ते 5-16 तुमची सत्कृती झालीच पाहिजे. फळावरून आपल्याला ओळखायचं, मग ते 4 गोष्टी शिकायच्या. फळावरून झाडाची ओळख असते. आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. आम्ही देवाच्या आज्ञानुसार चालत असेल तर लोक आम्हाला बरोबर ओळखतील. पण देवाच्या आज्ञानुसार चाललं नाही तर एक मनुष्य ओळखू शकत. देवाने आपल्याला चांगले गुण दिले आणि हे गुणच माणसाला कुठे घेते. जर कोणी जगावर प्रीती करत असेल, जर कोणी जगावर प्रेम करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. आता विचार करा, आपण प्राथमिक जीवन जगणार आहे. या जगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मन लावलं तर देव आपल्यावर प्रेम करेल का? जर जगाच्या गोष्टीवर आपण प्रेम करायला लागलं तर देव आपल्यावर प्रीती करेल का? नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलं, पित्याची प्रीती नाही. वचन 16, कारण जगाचे सर्व आहे, कारण जे जगामध्ये जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची कुशाल. संसार म्हणजे सगळ्या गोष्टी. कोणता मनुष्य शेवटच्या अंतापर्यंत मागतच ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते सगळ्या गोष्टी पाहिजे. परंतु जे पाहिजे ते आपल्या जवळ नाही. देवाने शिकवलेले मुद्दे असतात आणि हे मुद्दे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे. आता तुम्हाला जर महत्व समजला तर देवाचं राज्य पण समजेल. काय महत्व समजला तर देवाचं राज्य हे पित्यापासून नाही तर जगापासून आहे. वचन 17, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे. पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ. आता आपण स्वर्गात जर जायचं असेल तर देवाची इच्छा पूर्ण करणार तो सर्व काळ. आपण देवाची इच्छा नाही बघत, आपण या लोकांची इच्छा बघतो. आणि लोकांसाठी प्रार्थनेला यायचं असेल, लोक मला काय सांगतील, ते काय मला सांगतील, ते काय सांगतील, ते काय सांगतील. कोणता मनुष्य माणसाला स्वर्गात नेऊ शकत नाही. स्वर्गाचा अधिकार येशू ख्रिस्तच आहे. मग ते 4:17 ते मनापासून पाठ केलं किंवा वाचलं तर नक्कीच तुम्हाला स्वर्ग राज्य भेटेल. तेव्हापासून येशू घोषणा करून सांगायला लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. पश्चाताप कर. काय? स्वर्गाचं राज्य
आता ज्या माणसाला स्वतःला माहितीये की माझं पाप आहे, आता तुमची पाप तुम्हाला कबूल करायचे, त्यांना जवळ नाही याला सांगून सांगा तुमची पाप कबूल होणार नाही. ज्या व्यक्तीशी तुझा वातावरण बिघडले, भांडण झाले ना, त्याच्याशी समेट कर, ते साचवलं. देवाने लोकांना सांगितलं, एक धार्मिक माणसाला पण सांगितलं, 23 वचन त्या कोपात थोडापासून दिले. योहान 20:23 ज्या कोणा पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झालेली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. आता विचार करा, आता कशी ठेवणार? तुम्ही कबूल केलं नाही तर तुमची पाप तशीच कबूल करायचे तुमच्या हातात आहे. जेव्हा मार्गदर्शक करणारा तुम्हाला मार्गदर्शक करत नसेल तर ते मोठं पाप. नीतिसूत्र 28:13 वचन स्पष्ट दिलेले. आज आपल्या सर्वांना वचनाच्या शिक्षणाप्रमाणे पुढे जायचं. स्वतः सूत्र 32:5 मनात तरी पाप कबूल करा, पश्चाताप करा. पश्चाताप हे सगळ्यात महत्वाचे. सूत्रसंहिता 32:5 मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनीती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे मी म्हणालो. तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा. पाप होतं त्या दोषाची क्षमा. आज आपल्या प्रत्येकाला धार्मिक माणसं काय करतात, एक व्यक्तीला मार्गदर्शन करतात, मग त्यांना प्रार्थना ठेवतात, त्यांची प्रार्थना वाढवायला लावतात. वाढून 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 जिथे पापाची जागा आहे तिथे पवित्रताची जागा होते. मग ती पवित्रात वाढत 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 जातात आणि त्यांना चांगलं नाव देतात. लूक मध्ये 8 अध्यायामध्ये पापी स्त्रिया होत्या. योहान 8 अध्यायामध्ये एक पापी स्त्री पकडण्यात आली. येशूने आपलं जीवनात भार घेतला आणि उचलला तेव्हा 4 अध्यायात एक पापी स्त्री. म्हणजे प्रभू आम्हाला या वचनात किंवा बायबलच्या शिक्षणात किंवा नियमात चालून आपल्या सगळ्यांना या प्रार्थनेच्या द्वारे परिवर्तन करण्याचं शिक्षण दिलं जातं. त्याचं जीवनामध्ये हर एक माणसाचं परिवर्तन. आता आम्ही पण पापीच होतो, आम्ही स्वर्गातून उडत नाही. तेव्हाने या पृथ्वीमध्ये प्रभू येशूने पृथ्वीमध्ये असे निर्णय घेतलेले सगळं जगाचं. योहान 1:29 मध्ये वचन सांगते, कारण योहानाला सगळं माहिती बोलला. लोक पहिला आणि दुसरा अध्याय योहानाची इतिहास स्टोरी दिली, येशू ख्रिस्ताची ओळख कशी, आणि मग ती तिसरा तर योहान 1:29 मध्ये स्वतः सांगते, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा मुलगा. म्हणजे येशूच्या नावामध्येच आम्ही आमचं भविष्य वाढवत आहे. लाईफ वाढवतात, जीवन वाढवतात, समाधान वाढवतात, आनंद वाढवतात, अद्भुत गोष्टी वाढवण्याचा. म्हणून आपल्या सगळ्यांना शिकताना जे देवाने कोणत्या मुद्द्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, घडवलेलं आहे. योहान 6:44 मध्ये दिले की त्याची इच्छा असल्याशिवाय त्याच्याकडे. आता आपण इकडे आल्या चेंज होण्याचे निर्णय आपण घ्यायचे. प्रार्थनेला आला म्हणजे आम्ही चेंज होणारे लोक, परिवर्तन होणारे लोक. आमचं जीवन प्रभूसाठी एक उत्साहित राहिलं पाहिजे आणि प्रभूच्या मार्गानुसार आम्ही चालले पाहिजे. जो प्रभूच्या मार्गावर चालतो तो परिपूर्ण जीवन जगून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतो. कारण तो पश्चातापातूनच पुढे जातो. तेव्हा त्याला कळते 32 सत्य म्हणजे सत्य त्याला बंधनातून मुक्त करतो, या पापातून मुक्त करतो आणि सत्याच्या मार्गामध्ये येऊन 14 येशूकडे सत्य मार्ग होते, त्या मार्गाकडे वळतो आणि त्याच्याद्वारे आम्हाला शिकायला मिळते ना. आम्ही शिकून
आज प्रभूची स्तुती करू शकता. हालेलुया. छोटीशी प्रार्थना घेऊन परमेश्वर पिता दयाळू बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, दयाळू परमेश्वर, सर्व मध्ये लोक आमदार होतं, सर्व करू शकतो. प्रभूचा आशीर्वाद परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन आशीर्वादित होऊन ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. आम्ही हालेलुया.